अयोध्येत रामाचं मंदिर होत आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद आहे, त्यामुळे सर्वांना जय श्रीराम। काही लोक चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, परंतु मोदी साहेबांनी मंदिर बनवलं आणि तारीख देखील सांगून टाकली। 22 जानेवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी राम मंदिरासाठी चांदीची भेट दिली होती। राम मंदिर हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं। उद्या 31 तारीख आहे, परवा नवीन वर्ष सुरू होत आहे। सर्वांना मनापासून शुभेच्छा। क्लस्टर हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न, त्यासाठी खूप लढलो, संघर्ष केला। ठाण्यात शिवराज इमारत अपघात प्रकरणात मी खूप लोकांचे मृत्यू डोळ्यांनी पाहिले। दर पावसाळ्यात आमदार नगरसेवक म्हणून कुठलीही दुर्घटना पावसात घडू नये यासाठी देवाचा धावा करत होतो। तेव्हापासून क्लस्टर योजना कशी सुरू करायची यासाठी प्रयत्न सुरू झाले। त्यावेळी सरकार काँग्रेस राष्ट्रवादी होते। इथे अनधिकृत इमारती जवळजवळ आहेत। एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत जेवण देता येतील अशा प्रकारची बांधकामं झाले। अशा इमारती कोणताच इंजिनियर बांधू शकत नाही। गरजेपोटी इथं बांधल्या गेल्या। क्लस्टरसाठी 5 ते 6 वेळा निलंबित झालो। मोठा संघर्ष केला, रस्त्यावरची लढाई लढलो। क्लस्टरबाबत काही लोक म्हणत होते फक्त घोषणा देतात, नारळ फोडली जातात, मात्र फक्त नारळ फुटली नाही तर इमारती सुद्धा उभ्या राहत आहेत। स्वप्नवत वाटणारा क्लस्टर प्रत्यक्षात उभा राहत आहे। 10,500 घर येथे उभे राहत आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काही त्रुटी दूर केल्या। मी मुख्यमंत्री झाल्यावर सर्वच त्रुटी दूर केल्या आहेत। काही लोकांना शंका असतील तर त्यांनी इथे येऊन काम पाहून जावे। काही लोक म्हणाले की बिल्डरसाठी हे काम सुरू आहे, पण महापालिका आणि सिडको मिळून हे काम करत आहेत। कारण क्लस्टर हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। या ठाण्याने कोपरी 5 पाखाडी मतदारसंघाने मला आमदार बनवलं, त्यामुळेच मी आज मुख्यमंत्री आहे। त्यामुळे क्लस्टर हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे। आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली असते। धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर गालावर हात फिरवून त्यांनी म्हणाले असते की शाबास एकनाथ। जगातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे। 1500 हेक्टरमध्ये हा प्रकल्प उभा राहतो। मुख्यमंत्री पदाचा सत्तेत उपयोग सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये झाला पाहिजे। मी आज पूर्ण समाधानी नाही। ज्या दिवशी धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या माझ्या नागरिकांना हक्काची चावी देईल तो दिवस माझ्यासाठी समाधानी असेल। सकाळी ठाण्यात डीप क्लीन सुरू केलं। मुंबईत सुरू आहे त्यावर विरोधक काही म्हणाले, पण चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार। काही लोक म्हणाले की मी बीचवर ट्रॅक्टर चालवतो, पण आधी माहिती तर घ्यायची होती ते काय होतं। ते बीच कोंबर होतं। डीप क्लीन ड्राईव्ह हा कार्यक्रम कायम सुरू ठेवायचा आहे। पब्लिक टॉयलेट एकदा साफ करून नाही चालणार, दिवसातून 5 ते 6 वेळेस ते साफ करायला हवे, ते झालेच पाहिजे। एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झालाय, त्यामुळे जास्तीच्या सुविधा नागरिकांना द्यायलाच पाहिजे। डीप क्लीन योजना संपूर्ण राज्यात राबवणार, स्वच्छ महाराष्ट्र करणार आहे। आनंद दिघे यांचं या शहराशी जिव्हाळ्याचं नातं असल्याने आनंदवन प्रकल्प उभा करतोय। पालिका आणि वन विभागाकडून हा प्रकल्प उभा राहणार आहे। या क्लस्टर योजनेत मैदान, रुग्णालय, मुलांना खेळण्यासाठी गार्डन असेल। एक नवीन शहर आपल्याला उभं करायचं आहे। त्यासाठी ज्या काही सोयीसुविधा लागतील त्या आपल्याला करायच्या आहेत। सर्व रस्ते काँक्रीटचे खड्डेमुक्त ठाणे करायचं आहे। लोक म्हणतायत ठाणे सुधारतंय, ठाणे बदलतंय, हेच आपल्याला करायचं आहे। उद्या रात्री 12 वाजता धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेलं रक्तदान शिबिर उपक्रम आपण आजही सुरू ठेवला आहे। उद्याही रक्तदान शिबिर होणार आहे। रक्तदानाने नवीन वर्षाचं स्वागत करा, कारण तुमच्या रक्तदानाने कोणाचा तरी जीव वाचू शकतो। राम मंदिर उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण ठाणे शहरात विद्युत रोषणाई करा। मासुंदा तलाव सजवा। मंदिराचं लोकार्पण सर्व ठिकाणी लाईव्ह दाखवा। राम मंदिर उत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करा। ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना आदेश। या ठिकाणी होत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आणखी आपण प्लॉट घेतोय। आपल्याला ITIचा प्लॉट मिळतोय, आपल्याला ॲग्रिकल्चरचा प्लॉट मिळतोय, आपल्याला बुश इंडियाचा प्लॉट मिळतोय, आपल्याला केळकरचा प्लॉटची आपला प्रयत्न चालू आहे। MMRDAचा प्लॉट आपण घेतोय। याचं कारण आपल्याला माहीत आहे की पूर्वी क्लस्टरचा निर्णय झाला तेव्हा क्लस्टर फिजिबल नव्हतं आणि होऊ शकत नव्हतं। त्याच्यामध्ये त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर केल्या। त्यावेळेस मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, तेव्हा काही त्रुटी दूर केल्या आणि त्यानंतर त्यावेळेस देखील मी मंत्रिमंडळात होतो आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या दूर केल्या। आता मला कोणाला विचारायची आवश्यकता नव्हती। क्लस्टर झालं पाहिजे, ते कागदावर राहू नये यासाठी सर्व त्रुटी दूर केल्या।
आणि आता क्लस्टरचं प्रत्यक्षामध्ये आपण पाहतोय. आणखी काही लोकांना काही शंका असेल तर त्यांनी प्रत्यक्ष दोन्ही ठिकाणी येऊन काम पाहून जावं. आणि हे क्लस्टर जे आहे हे स्वप्नवत वाटणारं क्लस्टर आज आपण प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी उतरवतोय. आणि पहिल्या टप्प्यात 10,500 घरं या ठिकाणी तयार होत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये 3 टप्पे केले होते. मी म्हणालो 2 टप्प्यात आपल्याला काम करायचं. आणि म्हणून 2 टप्प्यामध्ये काम करायचं असल्यामुळे आपण अनेक ठिकाणी जे शासकीय प्लॉट आहेत, काही खाजगी प्लॉट असतील, ते देखील आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे. कसे मिळवता येतील? महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सिडको, आणि सिडको आणि महापालिका हे दोघं मिळून या ठिकाणी करतायत. काही लोक म्हणाले की कोणातरी बिल्डरसाठी हे काम चालू आहे. आता कोण बिल्डर आहे? काही बिल्डर नाही, फक्त महापालिका आणि सिडको हे काम करते. कारण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. खरं म्हणजे या ठाण्याने, या वागळे स्टेटने, या कोपरी 5 पाखाडी, पूर्वीचा ठाणे मतदारसंघ, या सगळ्यांनी मला आमदार बनवलं. त्यामुळेच मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. आणि त्यामुळे वागळे स्टेट हा माझा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणून आज हे क्लस्टर प्रत्यक्षात येत है. जॉन, आप भी यहाँ पर है, आपने भी आपका प्लॉट दिया और कई लोग इसमें सहयोग कर रहे हैं. मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ. और आपको एक ही बात कहूँगा मैं कि आपको जहाँ जहाँ मेरी ज़रूरत पड़ेगी सहयोग की, सरकार की, मैं पूरी तरह आपको सहयोग करूँगा. ये हमारा वादा है. और एक छोटी सी आपसे गुजारिश है कि यहाँ जो हमारे वर्कर, जो पुराने जिन्होंने काम किया इस कंपनी में, उनका कुछ इशू पेंडिंग है, उनको भी हम लोग सॉर्ट आउट कर लेंगे. त्यांना पण जे पूर्वीचे कामगार आहेत ते मला भेटले होते तिकडे, त्या कामगारांना मी सांगू इच्छितो, तुमचा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यामुळे तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला देतो. आणि म्हणून आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. कारण हे क्लस्टर हे भारतातलं हा एकमेव प्रकल्प आहे. किती हेक्टरमध्ये होणार आहे? 1500 हेक्टरमध्ये. जगातला हा पहिला प्रकल्प आहे क्लस्टरचा. आणि तो आपण पुढे नेतोय, याचा आनंद मला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब असते तर त्यांनी मला नक्की गालावरून हात फिरवून शाबासकी दिली असती, शाबास एकनाथ. आणि आज ते जरी नसले तरी त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. मला ते म्हणाले होते, जेव्हा माझ्यावर दुःखाचा प्रसंग आला त्यावेळेस ते मला म्हणाले, एकनाथ आता समाजासाठी तुला जगायचं आहे. हो दिघे साहेब, मी आता समाजासाठीच जगतोय. समाज हेच माझं कुटुंब आहे, महाराष्ट्र हाच माझा परिवार आहे. आणि त्यामुळे मगाशी आपण म्हणालात की 24 तास कमी पडत आहेत, कारण दिवस सुरू कधी होतो संपतो कधी हेच मला कळत नाही. कारण जी जबाबदारी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला मिळालेली आहे, ही जबाबदारी पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. आणि या मुख्यमंत्री पदाचा उपयोग, या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी झाला पाहिजे. सर्वसामान्यांचं जीवन बदलण्यासाठी झाला पाहिजे. कारण हे क्लस्टर म्हणजे धोकादायक इमारती, याच्यामध्ये लोक जीव मुठीत घेऊन राहतात. कधी स्लॅब कोसळेल, कधी प्लास्टर पडेल, कधी बिल्डिंग कलंडेल. बिल्डिंग पडेल याची शाश्वती नाही. आणि मी माझ्या धोकादायक इमारतीमधल्या लोकांना या हक्काच्या चांगल्या घरामध्ये जेव्हा चावी देईन, तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असेल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आज
हे क्लस्टर हे अनेक लोकांना वाटत होतं हे क्लस्टर होऊच शकत नाही, हे संभव नाही, हे इम्पॉसिबल आहे, हे घडूच शकत नाही. परंतु मी आपल्याला माहीत आहे, एकदा एका कामाच्या मागे लागलो, त्याचा पाठपुरावा, ते काम संपेपर्यंत, ते काम पुढे यश मिळेपर्यंत त्याचा पिच्छा मी सोडत नाही. आणि म्हणून आज मी सकाळी ठाण्याला डीप क्लीन आपण सुरू केलं. आता डीप क्लीन सुरू केलं आहे मुंबईमध्ये, पण ठाण्यामध्ये आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, मग मुंबईत झाला. हे डीप क्लीन ड्राईव्ह आपल्या ठाण्यामध्ये पूर्वीपासून सुरू आहे, पण आज आपण त्याला एक अधिकृतपणे त्याला सुरुवात केली. त्याच्यावरही काही लोक म्हणाले, टीका करू लागले. आता चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार, जाऊ दे, मारू दे, त्यांना काही बोलायचं ते बोलू द्या. नरेश म्हस्के त्याच्यावर बोलतील, मीनाक्षी तर इकडे आहेत. आणि म्हणून जे आज मी ठाणे डीप क्लीन सुरू केलं, मीराबाईंदा सुरू केलं, मुंबईमध्ये केलं. डीप क्लिनिंग ड्राईव्ह म्हणजे काय, सोपा विषय आहे. माझ्या अगोदरपासून हे मी राबवलेलं आहे. ठाण्यामध्ये देखील पूर्वी हा प्रयोग केलेला आहे. आपली जी मॅनपॉवर, मशिनरी जी विभागलेली असते, जे रुटीन काम सुरू असतं त्याप्रमाणे लोक झाडू मारत असतात, गटार साफ करत असतात, सगळं करत असतात. परंतु त्यांना मर्यादा असते, कारण तोही माणूस आहे. आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की 4 वार्डाचे लोक एकत्र करा. आज किती हजार लोक होते? 5,000 लोक एकत्र होते, 5,000 लोक. आणि NGO होते, नागरिक होते, लहान मुलं होते, वारकरी होते, आपल्या आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचे होते, संत निरंकारी होते, सगळे भरपूर लोक होते. फादर लोक होते, चर्चची लोक होते, सगळ्या समाजाची लोक होती. आणि त्यांनी मिळून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे लोक आले होते इथं. धार्मिक या सगळ्या स्वच्छता हा सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आज बघितलं की पहिली झाडू मारली, नंतर माती स्क्रबिंग केलं ब्रशने, हे सगळं, आणि नंतर पाण्याने, प्रेशरने साफ केलं. आता अल्टरनेट डेला जर आपण एक आठवड्यातून 3 वेळा जर सफाई केली पाण्याने, तर धूळ राहील का? बिलकुल राहणार नाही. मीरा भाईंदरला गेलं, तिकडे एक नवीन आयटम बघायला मिळाला, फॉगर. तो फॉगर वरती पाणी मारत होता. तो झाडावर पडलेली धूळ, एवढ्या उंचावर त्याचं ते जात होतं पाणी, की हवेमध्ये पसरलेले धुळीकण पण खाली येणार, सेटल होणार. त्यामुळे हे जे काय आपण करतोय, काही लोक म्हणाले मला ट्रॅक्टर चालवतात कुठं, बीचवर. अरे बघा, माहिती तर घ्यायची काय चालवतो मी. तो बीच कॉम्बर होता, म्हणजे त्या वाळूमधलं दगड, प्लॅस्टिक, बाटल्या काय असतील त्या सगळं बाजूला करायचं आणि फक्त वाळू तिकडे राहणार. आता तिथं मी बीचवर बीच कॉम्बर चालवणार का शेतामध्ये चालवणार, ट्रॅक्टर चालवणार, एवढं तर कळायला पाहिजे. पण काही नाही. आता मुंबईमध्ये रस्ते स्वच्छ होऊ लागलेत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपल्याला लागून ते शहर आहे, त्यात जगभरातले लोक येतात. आज मुंबई ज्या पद्धतीने स्वच्छ होती आहे, तिकडे पण लोक एक जागृती एवढी निर्माण झालेली आहे, अवेअरनेस एवढा आला आहे की सगळे लोक त्याच्यात येऊ लागले. सगळे लोक म्हणतात आम्हाला इन्व्हॉल्व करा, आम्हाला इन्व्हॉल्व करा. मी म्हणालो त्यांना, आजही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा मुख्यमंत्र्याचं अभियान नाही, हे महापालिकेचं अभियान नाही, हे तुमचं जनतेचं अभियान आहे. ही लोकांची एक चळवळ निर्माण होईल. आणि ह्या जसं आदरणीय मोदी साहेबांनी 14-15 मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, झाडू हातात घेतला, झाडू मारू लागले, त्यावर पण काही टीका त्यावेळेस झाली. आणि आता कळतंय आपल्याला की त्या स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व किती आहे. आज लोक एवढे अवेअरनेस लोकांमध्ये आला आहे की जेव्हा स्वच्छतेचं अभियान सुरू होतं तेव्हा सगळे लोक इन्व्हॉल्व होतात. माझं सरळ सोपं गणित आहे, हे फोटो सेशन नाही, हे स्वच्छता मिशन आहे बिलकुल. आणि फोटो काय एकदा काढला बस झाला, एकदा फोटो काढला. आणि मला फोटो काढायची काय गरज आहे?
मला आपोआप सगळं फोटो येतात माझे, पण मला काम करायचं आहे. आणि म्हणून आयुक्तांनाही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की हे जे डीप क्लीन ड्राईव्ह आहे हा कंटिन्यूअस प्रोग्राम आहे आपला. हा सातत्याने प्रोग्राम चालू राहणार आहे. एक आठवडा झाला आणि मग आपलं काम झालं असं नाही. तर तुम्हाला मी सांगितलं की रस्ते धूळमुक्त करायचे, पहिले झाडूने साफ करायचे, नंतर ब्रशने करायचे, नंतर पाण्याने साफ करायचे, फुटपाथ तसेच साफ करायचे, गल्ली बोळामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, नाले साफ, वर्षातून नाले आपण एकदा का साफ करायचे? तुमच्या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये तिकडे जेवढे नाले येतील तेवढे घेऊन टाका त्याच्यामध्ये. पावसाळ्यापूर्वी नाले साफ करायची गरज नाही लागणार तुम्हाला.